मंथन न्यूज महाराष्ट्र. नगर जिल्ह्यातील पत्रकारांची येणाऱ्या 3 महिन्यात भूमिका महत्त्वाची. खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे वक्तव्य. येणारे 3 महिने हे पत्रकारांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांच्या सन्मान प्रसंगी नगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी केले. अहमदनगर जिल्ह्यातील डाळ साखर वाटपाबाबत 22 जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिर सोहळ्यासाठी ज्यांना अयोध्येत येता येणार नाही त्यांनी आपल्या गावातच डाळीचे लाडू वाटून हा सोहळा साजरा करावा असे आवाहन अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केले. हे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पत्रकारांना अहमदनगर शहरात बोलावून घेऊन सर्व पत्रकारांना सन्मानित करून पत्रकार दिन साजरा केला. त्यावेळी बोलत होते. गेल्या 5 वर्षात केलेल्या कोटींच्या कोटी उडाने विकास कामाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील पत्रकारांनी केलेल्या सहकार्याचा आवर्जून उल्लेख केला. पुढील 3 महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत लिखाण करण्याची पर्वणी असल्याने पत्रकारांनी आपली लेखणी चांगल्या पद्धतीने चालवून योग्य दिशेने वाटचाल करावी असेही सांगितले. माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री खासदार स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून पत्रकारांचा सन्मान करण्याची विखे पाटील घराण्याची ही परंपरा आहे. ती आम्ही जोपासत आहोत असे सांगून गेल्या 5 वर्षात प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली केलेल्या विकास कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात पत्रकारांचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात भारतीय जनता पक्ष देईल ती जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली जाईल असे आश्वासन खासदार सुजय विखे पाटील यांनी दिले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुलाखालून अजून बरेच पाणी वाहून जाणार असल्याने त्या विषयावर बोलण्याचे त्यांनी टाळले. जिल्ह्यातील अनेक पत्रकार यावेळी उपस्थित होते. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र अहमदनगर. नसते तर कदाचित मी केलेला विकास हा नगरच्या जनतेपर्यंत पोहोचला नसता. त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी एकदा मी मनापासून अंतर्मनातून आपण मला 5 वर्ष जे काही मी करू शकलो जनतेसाठी केलं हे आपल्या निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. जिथं माझी चूक होती ती तुम्ही निदर्शनात आणून दिली. जिथं माझ्यावर कुठला आक्षेप असेल तोही आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत पोहोचवला. जिथं मी चांगलं काम केलं तेही आपण जनतेपर्यंत पोहोचवलं. तर एक उत्कृष्ट पत्रकारिता करून आपण जिल्ह्याच्या जनतेला जागरूक ठेवण्याचं काम केलं. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून परत एकदा आभार व्यक्त करतो. मला पूर्णपणे विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये अजून तुम्हाला पुढच्या 3 महिन्यामध्ये आता भरपूर काम आहे. तुम्हाला लिहायला भरपूर सामान मिळेल. तुम्हाला सगळ्यांना आता हा जो काही पुढचा 3 महिन्याचा पर्व आहे निवडणुकीचा पर्व आहे हा पत्रकारितेसाठी सगळ्यात उत्कृष्ट पर्व असतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.